नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे, त्यामुळे आज आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची स्पेशल थाळी बनवलेली आहे। चला तर मग आपण आपल्या थाळीमध्ये काय काय आहे ते तर पाहूयातच। शिवाय थाळी पटकन बनवण्यासाठी आपण थोडा काय काय पटपट अशा झटपट रेसिपी बनणार आहेत त्यासुद्धा पाहणार आहोत। यामध्ये थाळीमध्ये आपल्या आहेत मोदक आहेत, पुरणपोळी आहे, 2 प्रकारचे भात आहेत, डाळ आहे, आमटी आहे, त्याचबरोबर केळीचं शिकरण आहे, बटाट्याची भाजी आहे। बरेचसे पदार्थ आपण या थाळीमध्ये बनवलेले आहेत। चला तर मग वेळ न दवडता आपण आपल्या थाळीच्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीची पहिले आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे ती म्हणजे बाप्पांच्या आवडीच्या मोदकांच्या सारणाची तयारी आपण करणार आहोत। चला तर मग सुरुवातीला आपण सारण तयार करूया। यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 1 टेबलस्पून तूप घालून घेऊया। याच्या आधी देखील मी मोदकाच्या सारणाची रसरशीत सारण कसे बनवायचे यासाठी टिप्स आणि ट्रिक्स याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही जरूर पहा। आता इथे तूप गरम झालेले आहे। तुपामध्ये आपण 1 टीस्पून खसखस घालून घेतलेली आहे। खसखस थोडीशी तुपामध्ये परतल्यानंतर आपण इथे पाऊण कप गूळ घालून घेतलेला आहे। किसलेला गूळ घालून घेतलेला आहे आपण यामध्ये। इथे तुम्ही गूळ पावडर देखील वापरू शकता। अगर तुम्हाला गूळ घालायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता। थोडासा गूळ वितळवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये किसलेला खोबऱ्याचा किस घालून घेणार आहोत। मी या ठिकाणी जे किसलेले खोबरे वापरलेले आहे त्याच्या मागील जे काळे कवर असते खोबऱ्यावरती ते मी ऑलरेडी काढून घेतलेले आहे स्लायसरच्या मदतीने। तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने करू शकता। आता या गुळामध्येच आपण हे पूर्णपणे खोबरे मिक्स करून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा जो किस आहे तो थोडंसं आपल्याला असंच थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे आणि थोडे परतून झाल्यानंतर यामध्ये अजून टेस्टी लागण्यासाठी आपण इथे घालत आहोत एक 50 ग्रॅम इथे मी मावा घातलेला आहे। मावा घातल्याने मोदकाची जी आपली रेसिपी आहे आणि मोदक आपले खूप छानच तयार होणार आहेत। शिवाय मोदक आपले रसरशीत देखील होणार आहेत। जर तुम्हाला मावा घालायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही दुधावरची जी साय आहे ती 2 ते 3 टेबलस्पून या ठिकाणी वापरलीत तरीसुद्धा चालते। या ठिकाणीच मी थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा घालून घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। शिवाय टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे 1 टीस्पून वेलची पावडर घालून घ्यायची आहे। तुम्हाला वाटत असेल की हे जे सारण आहे अजून थोडेसे ओलसर आहे, पण हे सारण ओलसर नाही आहे। तुम्ही गॅस बंद करून असंच थोडा वेळ ठेवून द्या। हे अगदी थोडंसं असं सुकं राहणार आहे आणि आपल्याला असंच म्हणजे थोडंसं ओलसर असतानाच गॅस बंद करून घ्यायचं आहे। जास्त पण ड्राय असं सारण आपल्याला करायचं नाही आहे, नाहीतर आपले मोदक कडक होण्याची शक्यता असते। कारण रसरशीत उकडलेल्या मोदकामध्ये जेवढे तुम्ही रसरशीत सारण तयार कराल तितके मोदक खूप छान चवीला लागतात। आता आपले हे सुरुवातीला सारण तयार झालेलं आहे। आता आपण हे थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवूया। सारण आपलं थंड होतेच आहे, तोपर्यंत आपण इथे बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे। बटाट्याची भाजी सर्वांच्याच आवडीची आहे, त्यामुळे आपण इथे बटाट्याची भाजी करत आहोत। बटाटे ऑलरेडी मी उकडून घेतलेले आहेत, कारण ज्यावेळी आपण थाळी बनवत असतो या कोणत्याही प्रकारचं असं नैवेद्य या हे करत असतो त्यावेळी आपण बऱ्याचशा प्रमाणात आधीच तयारी करून ठेवत असतो। त्यासाठी मी इथे ऑलरेडी बटाटे उकडून ठेवलेले आहेत। मी तेल घातलेलं आहे 2 टेबलस्पून। त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा लांब असा कापून घातलेला आहे। मिरची घातलेली आहे, 3 ते 4 मी मिरच्या इथे वापरलेल्या आहेत। कढीपत्ता, थोडीशी मोहरी 1 टीस्पून आणि 1 टीस्पून जिरे असे मी फोडणीमध्ये घालून हे मस्त परतवून घ्यायचं आहे। कांदा जास्त प्रमाणात इथे आपल्याला भाजायचा नाही आहे, कारण आपण बटाट्याच्या भाजीमध्ये थोडीशी कांदा थोडासा कच्चाच म्हणजे जास्त पण लाल ब्राऊन करायचा नाही आहे। आता कांदा आपला भाजून होतो त्यामध्येच आपण फोडणीमध्ये हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेले आहे,
आणि थोडीशी साखर घातलेली आहे, कारण थोडीशी साखर घातली ना प्रत्येक पदार्थाला चव येते. बटाट्याचे काप मी करून घेतलेलेच होते, ते आता आपण घालून मस्त हा बटाटा आपण फोडणीमध्ये परतवून घेऊया आणि 5 मिनिट असंच झाकण ठेवून देऊया. पहा, पटकन अशी आपली बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे. याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि अजून 2 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून असंच ठेवून देऊया. मस्त अशी बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. याच्यावर ओल्या खोबऱ्याचा किस आपण जो तयार करून ठेवलेला आहे प्रत्येक भाज्यांवर घालण्यासाठी, तो आता आपण याच्यावर घालून साईडला काढून ठेवूया. यानंतर आता आपण इथे पुरण बनवलेलं आहे, म्हणजे पुरण बनवायचं आहे. डाळ शिजवून घेतलेली आहे आणि त्याचं आपण जे पाणी आहे ते सुद्धा आपण गाळून काढलेलं आहे. आता या गाळून काढलेल्या डाळीमध्ये थोडंसं 1/4 टीस्पून इथे मी मीठ घातलेलं आहे आणि इथे मी 1 वाटी डाळ घेतली होती, त्या ठिकाणी मी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे. माझ्याकडे जास्त गोड खाल्लं जात नाही आहे, त्यामुळे मी इथे अर्धी वाटी गुळाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही 1/4 कप गूळ वापरू शकता. आता आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. जसं गूळ वितळत येईल तसं हे पुरणाचं जे मिश्रण आहे ते पातळसर होणार आहे आणि मस्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी एक टिप्स मला सांगायची, ती म्हणजे ज्यावेळी तुमचं पुरण शिजलं जातं त्यावेळी आता जो आपला हा चमचा आहे तो मधोमध असा उभा करून ठेवायचा आहे तुम्हाला, की समजेल की तुमचं पुरण तयार झालेले आहे की नाही. अजून तर आपलं पुरण पातळच आहे, कारण गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. यामध्येच मी वेलची पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे. मस्त अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अजूनही आपला चमचा तुम्ही पाहू शकता असा पडतो आहे, म्हणजे आपलं पुरण अजून तयार झालेलं नाही आहे. पूर्ण असं लागेल, खाली पातेल्याला लागेल. पहा, आता चमचा पूर्णपणे उभा राहिलेला आहे, म्हणजेच आपलं पुरण रेडी झालेलं आहे. आता इथे आपण मोदकाच्या पारीची तयारी चालू आहे. त्यासाठी इथे मी 1 कप दूध घेतलेले आहे. जेवढे दूध घेतलेले आहे तेवढेच मी पीठ देखील घेणार आहे. इथे मी बासमती तांदळाचे पीठ वापरते आहे. त्याचबरोबर चवीनुसार इथे मी मीठ घातलेले आहे. दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता किंवा अर्धे पाणी आणि अर्धे दूध हे सुद्धा मिश्रण करून तुम्ही वापरू शकता. याने मोदक अगदी मऊसूत होतात. त्याचबरोबर यामध्ये मी 1 टीस्पून तूप देखील घातलेली आहे. तुपामुळे आपल्या मोदकांना सुवास तर येतोच, शिवाय मोदक चवीला छान लागतात आणि अगदी मऊसूत होतात. पाण्याला इथे दुधाला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये 1 कप जे मी बासमती पीठ घेतलेले आहे ते घालून घेते आहे. गॅसची आच मंदच ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थोडा वेळ असेच आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर असंच याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. मस्त असं मिश्रण तयार होतं. मऊसूत मोदक तयार होतात बासमतीपासून आणि सुवासिक तयार होतात. मेन म्हणजे या ठिकाणी तुम्ही आंबेमोहोर तांदूळसुद्धा वापरू शकता, त्याचेसुद्धा मोदक खूप छान होतात. आता आपण याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून असंच ठेवून देऊया. 2 ते 3 मिनिट्स आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. मस्त आपली उकड तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय मी उकड मळून घेतलेली आहे. आता आपण याचे मोदक तयार करून घेऊया. आपले सारणसुद्धा अगदी मऊसूत छान झालेलं आहे. इथे मी तुम्हाला 2 प्रकारे मोदक दाखवते, ते म्हणजे लाटूनसुद्धा दाखवते आणि हातानेसुद्धा आपण पारी तयार करू शकतो. अशा पद्धतीचे मी इथे मोदक दाखवलेले आहेत. मी इथे सुरुवातीला लाटून घेतलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला हवे तेवढे सारण घालून घ्यायचं आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण तळणीचे मोदकाचे जसे आपण प्लेट्स करून घेतो त्या पद्धतीनेच मी इथे हा मोदक देखील तयार करून घेतलेला आहे. पटकन असे जर तुम्ही लाटून बनवले ना त्याची पारी तर एकदम पातळसर होतेच, शिवाय पटपट मोदक तयार होतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही जी पारी केलेली असते ती हळूवार त्याच्यावर उंचवटे द्यायचे, म्हणजे मोदक दिसायला खूप सुंदर दिसतात. पहा, जास्त आपल्याला काय इतके
पारी म्हणजे प्लेट्स पाडायची गरज पडत नाही. ऑलरेडी आपण ते ज्या पद्धतीने तळणीच्या मोदकाच्या प्लेट्स पाडतो त्याच पद्धतीने इथे मी प्लेट्स तयार करून घेतल्यात. आता आपण हाताने पारी तयार करतोय, म्हणजे लाटवून घेत नाही आहे. पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हाताला थोडेसे तूप लावून घेतलेले आहे आणि असंच प्रेस करत करत साईडनी जास्त करून आपल्याला ही पारी पातळ करून घ्यायची आहे. कारण थोडंसं जितका मोदक पातळ छान तयार होईल तितकंच पारी म्हणजे सुंदर तयार झाली की मोदकसुद्धा चवीला खूप छान लागतात. आता याच्यामध्ये आपण सारण घालून घेऊया आणि छोटे छोटे हाताने असे प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. पहा मस्त हा सुद्धा मोदक तयार झालेला आहे. वरती जेवढे पीठ येईल तेवढे आपण काढून टाकायचे, नाहीतर जाडसर मोदक चवीला छान लागत नाहीत. या ठिकाणी तुम्ही टूथपिकचा वापर करून सुद्धा कळ्या पाडू शकता. अगदी खोलगट अशा कळ्या दिसायला सुंदर दिसतात. पहा आपले मोदक तयार झालेत. इथे आता आपण पोळी लाटून घेऊया. पोळीचे पीठसुद्धा मी आधीच मळून ठेवले होते. मस्त अशा पुरणपोळ्या पटपट तयार होतात. याची पोळ्यांची रेसिपी पीठ कसे तयार करायची याची सुद्धा मी लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते, ती सुद्धा तुम्ही जरूर पहा. मस्त आपली पोळी लाटून तयार आहे. आपण भाजून घेऊया. मोदकसुद्धा मी उकडायला घातलेलेच आहेत. हे मोदक आपल्याला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटच वाफेवर उकडवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर पोळी तर भाजतेच आहे. तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. त्याने काय होईल तर माझ्या रेसिपीज ज्या मी अपलोड करत असते त्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील पटकन. पहा आता आपली पोळी तयार झालेली आहे. यानंतर आता आपण बनवणार आहे काकडीची कोशिंबीर बिना दही वापरता. इथे मी काकडी ऑलरेडी बारीक कापून ठेवलेली होती. यामध्येच आपण थोडेसे चवीनुसार मीठ घालून घेऊया. थोडीशी आपण याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तसेच इथे मी थोडासा लिंबू पिळून घेते आहे आंबटपणा येण्यासाठी, कारण मी यामध्ये दही वापरणार नाही आहे. आणि याच्यावरती आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे. फोडणीसुद्धा मी तयार करून घेतली होती, थंड करण्यास ठेवली होती. तीच आता आपण या काकडीच्या कोशिंबिरीमध्ये घालून घेतलेली आहे. आपली कोशिंबीर देखील तयार आहे. त्यानंतर आता आपण बनवत आहोत केळीचे शिकरण. कारण पुरणपोळ्या आहेत म्हणल्यावर केळीचं शिकरण तर पाहिजेच. यासाठीच आता आपण केळीचं शिकरण बनवतो आहे. यासाठी केळी आपण इथे कापून घेत आहोत स्लाईसमध्ये. याच्यामध्येच आपण पुलाव बनवलेला आहे थाळीमध्ये, तसेच भजी बनवलेले आहेत. आपली थाळी जवळपास रेडी झालेली आहे. पहा आता आपले केळीचे स्लाईस करून झालेले आहेत. यामध्येच आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आहे. 1/4 टीस्पून घातली आणि इथे मी साखर, बारीक केलेली साखर वापरलेली आहे. आता हे घातल्यानंतर थोडंसं आपल्याला केळी स्मॅश करून घ्यायची आहे. म्हणजे स्मॅश केल्यामुळे काय होईल, केळीच्या शिकरणात अगदी एकजीव असं तयार होईल. म्हणून थोडंसं केळी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे. आणि केळीच्या शिकरणामध्ये गरम दूध वापरायचं नाही, गरम करून थंड केलेलं दूध वापरायचं. गरम केलेलं दूध जर वापरलं तर केळी काळी पडू शकते. यामध्येच मी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घातलेत आणि दूध घालून घेतले आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपले आता केळीचे शिकरण तयार झालेले आहे. मी इथे थोडेसे कांद्याची भजी देखील करून घेते आहे, म्हणजे नैवेद्याचे पूर्ण ताट आपले तयार आहे. आता आपण ते ताट भरण्यासाठी घेऊया.
पहा आपले ताट नैवेद्याचे तयार आहे, अगदी कोशिंबिरी सहित। जर माझी ही रेसिपी आज तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि परत आपण भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, कारण आता फेस्टिवल सीझन चालू झालेला आहे आणि नवीन नवीन रेसिपी मी नक्कीच घेऊन येणार आहे। त्यामुळे तुम्ही माझ्या रेसिपी पहा, त्याचबरोबर कशा झाल्या ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद।